गेल्या शनिवारी म्हणजे 25 ऑगस्टला पुण्यातील मुंढवा रोडवरील एका आलिशान हॉटेलात दुपारी 2 वाजता पार्टी आयोजित केली होती. विशेष म्हणजे मुलं मद्यप्राशनासह नशेखोरीच्या आहारी इथं गेली आहेत. वेगवेगळ्या पार्ट्यांना जाण्याकरता मुलं हट्ट करतात. मुलांना अटकाव केला तर घरातील टीव्ही लॅपटॉप ते फोडतात. ब्लेडनं हातावर जखमा करून घेतात. अशा तक्रारी पालकांनीच पोलिसांच्या कानावर घालून मदतीची याचना केली. मग पोलिसांनी पालकांच्या मदतीनं मुलांच्या ब्लॅकबेरी मेसेंजर आणि फेसबुकवर निमंत्रण आलेल्या एका पार्टीचा छडा लावला. आता यामध्ये असं थोडं आम्हाला माहिती घेत असताना असं निष्पन्न झालं की ह्या सगळ्या पार्ट्या ज्या आहेत ह्या मुलांच्या 10वी 11वीतल्या मुलांच्या ह्या डे टाईमला होतात आणि ह्या 11 ते संध्याकाळी 5 ते 6 टायमिंग असतो. या टायमिंगला काही हॉटेलवाले ह्याच्यामध्ये त्यांनी अशा पार्ट्या आयोजित केलेल्या आहेत की हे एका पार्टीचं नाव आहे हॅपी आवर्स. आता या हॅपी आवर्समध्ये त्यांनी जो आपल्याला रेट समजा की 100 रुपये रेट 6 नंतर असेल रेग्युलर ड्रिंकचा, तर ह्या पार्टीसाठी त्यांनी 50 रुपये रेंट ठेवलेला होता. का तर ह्या वेळेस कस्टमर कमी असतात आणि हे मुलं शाळेच्या नावाखाली तिकडे जाऊ शकतात, कॉलेजच्या नावाखाली जाऊ शकतात त्या ठिकाणी. पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर 800 ते 900 मुलं मुली स्विमिंग पूलमध्ये नाचत होती. डीजे मोठ्या प्रमाणात सुरू होता. मद्यधुंद अवस्थेत सगळेच जण नाचत होते. यातली 80% मुलं मुली ही 10वी आणि 11वी मधली होती. त्यातही ते सगळेच जण अल्पवयीन. या पार्टीत जे शुद्धीत होते त्यांना पोलिसांनी घरी पाठवलं. विशेष म्हणजे पार्टीमध्ये मुलींना मोफत प्रवेश होता, तर मुलांकडून 400 रुपये फी आकारली गेली. हॅपी आवर्स मध्ये दारू अर्ध्या किमतीत दिली जात होती. ब्लॅडर फुल ब्लास्ट अर्थात लघवी होईपर्यंत दारू फुकट दिली जात होती. पोलिसांनी आयोजकांवर खटले भरलेत, तर न्यायालयानं 1200 रुपयांचा दंडही ठोठावलाय. शिवाय सार्वजनिक ठिकाणी सिगारेट फुंकणाऱ्या 6 मुला मुलींना 700 रुपयांचा दंड ठोठावलाय. आम्हाला त्यांना CWC कडे उभा करावं लागलं असतं. CWC आदेशानंतरच आम्हाला त्यांची मेडिकल टेस्ट करावं लागली असती ते दारू पिलेले आहेत किंवा इतर ड्रग्स घेतलेले आहे का नाही, म्हणून आम्ही हे अवॉइड करायसाठी म्हणून ही कारवाई न करता आम्ही पालकांना बोलून पालकांनी त्यांची अवस्था बघितली. पालकांच्या स्वतः आम्ही लेखी त्यांचे जबाब घेऊन त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत. या व्यतिरिक्त आम्ही जे दुसरी त्या ठिकाणी कारवाई केली, जे आयोजक जे होते त्या आयोजकांपैकी आम्ही 7 आयोजक होते, त्या ठिकाणी आम्हाला 2 आयोजक मिळाले. सोशल नेटवर्किंग साइट्सवर केवळ वॉच ठेवायचा नाही, तर त्याबाबत शाळांमध्ये जाऊन जागृती करण्याचा निर्धार पुणे पोलिसांनी केला. 10वी 11वीतली ही कोवळी मुलं नशेच्या आहारी जाऊ नयेत यासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे.